माझ्या मुलाच्या जेव्हा शाळेच्या ॲडमिशनला जेव्हा RT मध्ये त्याचं नाव आलं रोटरी इनरव्हील स्कूलला, तर तेव्हा त्याचं ते RT मधून माझं हे प्रोसिजर पुढे सरकत नव्हती. तर मी स्वप्नील वाघोले यांना फोन केला, त्यांना सांगितलं की असं असं माझ्या मुलाचं तिथे लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, पण तिथे प्रोसिजर पुढे सरकत नाही आणि माझे जरा डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम होता, मला उत्पन्नाचा दाखला वगैरे मिळत नव्हता लवकर. त्यांनी तिकडे सांगून तलाठींच्या इथे आणि त्या अधिकाऱ्यांना सांगून वगैरे माझं थोडंसं प्रोसिजर पुढे चालू केली आणि मला उत्पन्नाचा दाखला लवकरात लवकर मिळवून दिला. आणि नंतर पण पुन्हा व्हेरिफिकेशनमध्ये पण थोडे प्रॉब्लेम्स येत होते, पण त्यांनी त्या सरांना सांगून आणि माझी परिस्थितीचं हे करून त्यांनी सगळे प्रॉब्लेम सॉल्व केले आणि माझं साहेबांशी बोलून वगैरे माझ्या मुलाचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर करून घेतले. आणि मग मला त्याची पोचपावती तिथून मिळाली तलाठीमधून आणि मग त्याचं डिक्लेरेशन मला शाळेमध्ये जाऊन मला पावती मिळाली आणि मग त्याचं ॲडमिशन पूर्ण क्लिअर झालं. माझं मत स्वप्नीलला, माझं मत धनुष्यबाणाला. तर चला, प्रभाग क्रमांक 24च्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग क्रमांक 24 मधून सुवर्णाताई सुभाष साळुंखे आणि प्रभाग क्रमांक 24 मधून स्वप्नील अरुण बागुल आणि शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार मनीषाताई अरविंद वाळेकर या तीनही उमेदवारांना दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणूया. कारण शिवसेना हाच ध्यास, 24 तास प्रभागाचा विकास.